नमस्कार. भारत शक्तीच्या सारांश या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा जो दुर्दैवी अपघात झाला, त्यामध्ये जवळपास 260 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. याच अपघाताच्या तपासातील प्राथमिक अहवाल जो आहे तो नुकताच समोर आलाय. मात्र त्यातील अनेक निष्कर्षांवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत किंवा अनेक प्रश्न जे आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत असं आपण म्हणूया. आणि याच विषयावर प्रकाश टाकण्याचा आज आपण या भागातून प्रयत्न करणार आहोत. याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त वरिष्ठ कॅप्टन आणि एव्हिएशन एक्सपर्ट संजय कर्वे सर. सर, भारत शक्तीमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. थेट मुलाखतीला थेट विषयाने सुरुवात करतो की जसं मी म्हटलं की एअर इंडिया अपघात जो झाला गेल्या महिन्यात त्याचा प्राथमिक अहवाल आत्ताच समोर आलाय आणि त्यामध्ये फ्युएल कट ऑफ स्विचचा जो प्रामुख्याने उल्लेख केला गेलाय, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल सर की हे स्विचेस नेमकं कशा प्रकारे विमानात काम करतात आणि अपघाताचा त्याच्याशी कशा प्रकारे संबंध असू शकतो. फ्युएल कंट्रोल स्विच ते ज्याप्रमाणे नाव आहे त्याचं कार्य पण तेच आहे की फ्युएल कंट्रोल, इंजिन मध्ये जाणारं फ्युएल हे स्विच कंट्रोल करतं. रन आणि स्टॉप. रन म्हणजे फ्युएल इंजिन मध्ये जात असतं आणि स्टॉप जर तुम्ही केलं तेव्हा फ्युएल थांबतं. थोडक्यात आपण आपल्या घरातली जर गॅसची शेगडी बघितली, त्याला जो नॉब असतो खाली गॅस सिलेंडरमध्ये, गॅस कॉन्स्टंटली अवेलेबल असतो अंडर प्रेशर, पण तो जो वरचा नॉब असतो त्यांनी तो गॅस आपल्या शेगडीपर्यंत जात नाही. तो जर तुम्ही नॉब ऑन वरती केला की तो गॅस शेगडीपर्यंत जातो आणि इग्निशन सुरू होतो. तो नॉब जर तुम्ही बंद केला तर गॅस यायचा थांबतो आणि शेगडी बंद पडते. तर फ्युएल कंट्रोल स्विच हा विमानातला त्याच प्रकारचा एक भाग आहे. फ्युएल कंट्रोल स्विच एक फ्युएल कंट्रोल वॉल्व आणि ॲक्च्युएटर इंजिनवरती जे स्थित आहे त्याला कंट्रोल करतं आणि विमानातल्या फ्युएल इंधनाची जी टाकी आहे त्यातून जे इंधन विमानाच्या इंजिन्समध्ये जातं ते हे फ्युएल कंट्रोल वॉल्व किंवा पर्यायाने फ्युएल कंट्रोल स्विच हे कंट्रोल करतं. त्यामुळे विमान जेव्हा सुरू असतं तेव्हा फ्युएल कंट्रोल स्विच हे कायम रन पोझिशनवर असतं आणि विमान लँड होऊन परत आलं गेटवरती किंवा एरोब्रिज पाशी की त्याच्यानंतरच हे फ्युएल कंट्रोल स्विच ऑफ वरती जातं. ओके सर, पण या फ्युएल कंट्रोल स्विच मध्ये काहीतरी तांत्रिक गडबड झाली किंवा ह्युमन एरर मुळे हे फ्युएल स्विचेस कंट्रोल चे जे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्यामुळे अपघात झाला अशी शक्यता जी आहे ती जोडली जाते. तर याविषयी अधिक सविस्तरपणे काय सांगेल. 787 ड्रीम लायनर हे विमान 2001 साधारण 6-7 साली पूर्णपणे नव्याने डिझाईन करण्यात आले. याचं मुख्य कारण काय होतं की त्यावेळेला जी विमानं होती म्हणजे बोईंग 777 जे नॉर्मली आपल्याकडून अमेरिकेला जायला आपण वापरतो किंवा बोईंग 737 सिरीज एअरक्राफ्ट किंवा एअरबसची A330 A340 ह्यांच्या मधल्या कॅपॅसिटीचं विमान उपलब्ध नव्हतं. म्हणजे तुम्हाला जर युरोपमधून अमेरिकेत जायचं असलं किंवा भारतातून जर कॅनडात जायचं असलं तर छोटं विमान शक्य नव्हतं, कारण त्याला तेवढी रेंज नव्हती, कॅपॅसिटी नव्हती आणि मोठं विमान घेतलं तर त्याच्यात फायदा होत नव्हता, म्हणजे इट वॉज नॉट इकॉनॉमिकल. त्यामुळे जगभरात सगळ्या एअरलाइन्स ना एक अशा जातीचं विमान हवं होतं की जे 777 आणि 737 ह्याच्या मधली जी जागा आहे ती भरून काढेल. बोईंगने त्या दृष्टीने विचार करून 787 हे विमान पूर्णपणे विकसित केलं. ह्याच्यात महत्वाचा फरक म्हणजे हे कार्बन फायबर ह्याच्यात मॅक्झिमम वापरलेलं आहे. साधारण 25 ते 30 टन कार्बन फायबर या विमानामध्ये वापरलेलं आहे. याचा एक फायदा म्हणजे विमानाचं ओव्हरऑल वजन कमी होतं, तुमचं वेट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि फ्युएल कन्झम्पशन पण त्यामुळे कमी होतं. आणि 2011-12च्या सुमारापासून या विमानाने व्यावसायिक उड्डाणं सुरू केली. कुठल्याही ज्याप्रमाणे नवीन विमान किंवा नवीन मशीन असतं त्याप्रमाणे सुरुवातीला या विमानाला सुद्धा काही अडचणींना तोंड द्यायला लागलं, ज्याप्रमाणे इलेक्ट्रिकल हीटिंग इन बॅटरीज. आणि हे विमान पूर्णपणे इलेक्ट्रिकल इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे याच्यात हायड्रॉलिक पंप्स किंवा हायड्रॉलिक फ्लुइड हा प्रकार नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला FAA सुद्धा हा विषय फार गांभीर्याने घेतला होता आणि विमानाला भूमिस्थ ठेवलं होतं. एक साधारण 2 ते 3 वर्षामध्ये सगळं सुरळीत होऊन ही विमानं उड्डाण करायला लागली. आज मी तेच या जातीची 1200 विमानं जगभर उड्डाण करत आहेत. 787 ड्रीम लायनर या जातीची.
साधारण 2018च्या सुरुवातीस काही जे बोईंग 737चे अमेरिकेतले ऑपरेटर्स होते त्यांनी FAA आणि बोईंगला कळवलं की आमचे जे फ्युएल कंट्रोल स्विच आहेत ते व्यवस्थित लॉक होत नाहीयेत. थोडक्यात म्हणजे रन वरून ऑफ पोझिशनला बरेच वेळा ते आपोआप जात आहेत किंवा धक्क्यांनी जात आहेत, व्हायब्रेशननी जात आहेत. ते बघितल्यानंतर बोईंग आणि FAAनी एक ॲडवायझरी काढला. ॲडवायझरीचा अर्थ काय आहे की बाबा ह्याच्यात सिरियस काही नाही आहे, पण प्रत्येक एअरलाईन किंवा प्रत्येक ऑपरेटर हे स्विचेस चेक करू शकतो. इट हॅज नो लीगल बाइंडिंग. आणि हा ॲडवायझरी बाइंडिंग त्यांनी पार्ट नंबर सकट दिला की हा जो स्पेसिफिक पार्ट आहे फ्युएल कंट्रोल स्विचचा तो तुम्ही प्लीज चेक करा. ॲडवायझरी असल्यामुळे आता जगभरामध्ये किती विमानां कंपनीनी तो मान्य केला हे आपल्याला काहीच माहित नाही आहे. त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. थोडंसं ही पण शक्यता आहे की जेव्हा हे ॲडवायझरी आलं 2018 मध्ये तोपर्यंत 737 आणि 787 या जातीची साधारण 3,500 विमानं अवकाशात उडत होती. एवढ्या विमानांमध्ये जरी 5% स्विचेस खराब असले तरी 500 ते 600 फ्युएल कंट्रोल स्विच ओव्हरनाईट बोईंगला देणं शक्य नव्हतं. आणि फायनान्शियल जो भाग होता ह्याच्यामध्ये की विमान भूमिस्थ राहणार, विमान भूमिस्थ राहिलं की तुमचं शेड्यूल अपसेट होणार, पॅसेंजर्स, नवीन विमान पाहिजे, स्पेअर विमान पाहिजे, हा सगळा विचार करून आणि प्रॉबेबिलिटी ऑफ इन्सिडेंट किंवा ऍक्सिडेंट हा सगळा विचार करून त्यावेळेला त्यांनी ॲडवायझरी ठेवलं होतं. फक्त विचार करण्याची गोष्ट ही आहे की साधारणपणे विमान उड्डाणात फ्युएल किंवा इंजिन या संदर्भात कुठलीही जर माहिती असली तर ते ॲडवायझरी ठेवत नाहीत. दे मेक इट अ सर्व्हिस बुलेटिन और अ अलर्ट बुलेटिन. किंवा जरी ॲडवायझरी असलं तरी ते सांगतात की बाबा या तारखेपर्यंत तुम्ही प्लीज चेक करा. जसं आत्ता आपल्याकडे DGCA इंडियानी हा रिपोर्ट आल्यावर त्यांनी पण पुन्हा ॲडवायझरीच काढलेला आहे की एअर इंडियानी आपल्या 787चा जो ताफा आहे त्याचा फ्युएल कंट्रोल स्विच चेक करा. पण त्यात त्यांनी तारीख दिली आहे की 21 जुलैच्या आत या स्विचेसची जी सध्या परिस्थिती आहे ती तुम्ही आम्हाला कळवा. म्हणजे जरी ॲडवायझरी असलं तरी त्यांनी विमान कंपन्यांना बांधिलकी घालून दिलेली आहे. अशी बांधिलकी त्यावेळेला घालायला हवी होती. अर्थात असं म्हणता येणार नाही की त्यावेळेला जर चेक केलं असतं तरी हा अपघात झाला नसता, असं काही आपल्याला ठोसपणे म्हणता येणार नाही. दुसरा मुद्दा जो असा येतो की फ्युएल कंट्रोल स्विच हे रन वरून ऑफ वर जाऊ शकतं का? मेकॅनिकल लॉक आहे, आपल्याला ते स्विच वरती असं उचलायला लागतं आणि मग पुढे सरकवायला लागतं किंवा मागे आणायला लागतं. त्यामुळे नुसतं चुकून धक्क्याने जाणं शक्य नाही आहे. पण जर तो लॉक खराब झालेला असला, तर स्प्रिंग ॲक्शन गेलेली असली तर जेव्हा विमान टेक ऑफ करतं तेव्हा थोडा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला लागतो. आपल्याला विमानात तुम्ही जेव्हा बसता तेव्हा आठवत असेल की विमान जेव्हा जमीन सोडतं तर एक छोटासा धक्का किंवा ॲडिशनल G फोर्स आपल्याला शरीराला जाणवतो. नॉर्मली आपण 1G वरती असतो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 1. टेक ऑफच्या याला तो एक साधारण 1.2 1.3 एवढाच जातो. सो 1% शक्यता अशी आहे की या धक्क्यामुळे ते स्विच ऑफला गेलं असेल आणि हे गेल्यावरती वैमानिकांच्या लक्षात आल्यावर त्या वैमानिकांनी कॉमेंट केले असेल की हे स्विच कोणी बंद केलं, तू बंद केलंस का? तर दुसऱ्यांनी सांगितलं नाही. दुसरी शक्यता आहे की हे सगळे कम्प्युटर कंट्रोल विमान आहेत. कुठलेही पॉवर सर्ज किंवा इलेक्ट्रिकल सर्ज जर झाला तर मोमेंटरी जरी फ्लॅश झालं पॉवर सप्लाय तरी इट कॅन सेंड अ रॉंग सिग्नल. चुकीचा म्हणजे साधं सोपं उदाहरण द्यायचं, आपण लॅपटॉपवर नॉर्मल काम करत असतो आणि आपण आपल्या घरातल्या पॉवर सप्लायला कनेक्टेड असतो. बरेच वेळेला काहीही कारण नसताना लॅपटॉप आपला ऑफ होतो आणि पुन्हा रिस्टार्ट होतो. याला काहीही कारण नसतं, फक्त कुठेतरी पॉवर सर्ज झालेली असते. त्यामुळे इनबिल्ट सेफ्टी सिस्टमने लॅपटॉप स्विच ऑफ होतो आणि पुन्हा ऑन होतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही डेटा सेव्ह केला नसला तर इट गोज ऑन टू द सेफ मोड. तर ती पण एक शक्यता आहे की पॉवर सर्ज झाला असेल आणि त्याच्यामुळे द एंटायर सिस्टम गॉट रिसेट. आणि सिस्टम जर रिसेट झाली तर इट विल गो टू द ग्राउंडच्या ह्याच्यामध्ये. कारण जर आपण बघितलं की विमान जेव्हा या लोकांनी इन्स्पेक्शन केलं तेव्हा दोन्ही स्विचेस रन पोझिशनवर होती.
ह्याचा अर्थ वैमानिकांनी म्हणा किंवा म्हणा ती स्विचेस पुन्हा रन पोझिशन मध्ये गेली होती. वैमानिकांनी पुन्हा विमान सुरू करायचा प्रयत्न हा केलेला होता. ती स्विच का ऑफ वरती गेली किंवा इंजिन का बंद झालं याचा अजूनही ठोस आपल्याला कारण मिळालेलं नाही आहे. तो डिटेल जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा आपल्याला साधारण कळेल. फक्त वैमानिकांची जी 2 वाक्य आहेत ती जिनी AIBनी पब्लिक डिस्प्लेसाठी ओपन केलेली आहे ती माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. ATC कडून टेक ऑफ क्लिअरन्स मिळाल्यापासून विमान क्रॅश होईपर्यंत साधारण 90 सेकंदाचा वेळ गेला होता. या 90 सेकंदामध्ये विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक किंवा आम्ही ज्याला म्हणतो पायलट फ्लाइंग आणि पायलट मॉनिटरिंग ह्याच्यामध्ये भरपूर संवाद होतात. एक म्हणजे पायलट मॉनिटरिंग असतो, तो ATCचा जो अप्रुव्हल असतो तो पुन्हा वाचून दाखवतो की काय अप्रुव्हल दिलेलं आहे आपल्याला ATCने. पायलट दुसरा जो असतो तो सांगतो रोलिंग, म्हणजे मी आता सुरू करतोय. एअर स्पीड अलाइव्ह म्हणजे इन्स्ट्रुमेंट पॅनल वरती मला आता स्पीड दिसत आहे. V1 हा क्रिटिकल स्पीड आहे. ह्याच्यानंतर कुठली जरी इमर्जन्सी आली तरी विमान इज एक्सपेक्टेड टू कंटिन्यू टू टेक ऑफ अँड गेट एअरबॉर्न. V2 अनस्टिकिंग. हे जे सगळे कॉल्स आहेत किंवा अजून जे संभाषण आहे ते सगळं संभाषण AIBने गाळलेलं आहे. म्हणजे ATCचं संभाषण त्यांनी दाखवलेलं आहे आणि वैमानिकांमध्ये फक्त हे 1.5 वाक्य, तू बंद केलंस का? मी बंद केलं नाही. हे जर आपण नुसतंच ऐकलं आणि जर वाचलं त्याच्यात की फ्युअल कंट्रोल स्विच मुळे हा अपघात झाला तर साधारण समज असा होऊ शकतो की वैमानिकांनी हे केलं असेल. ह्याचं जर लगेच तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी रिपोर्ट एक साधारण 9च्या सुमारास मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी ओपन जाहीर केला. त्याच्या 2 तास आधी CNN आणि BBC या दोघंही वृत्तवाहिन्यांनी आपल्या न्यूज चॅनलवरती फ्लॅश केलं तर 787 इज सेफ, पायलट एरर लेड टू द ऍक्सिडेंट. ह्याच्यात 2 प्रश्न उठतात. हा रिपोर्ट त्या लोकांना भारतीय नागरिकांच्या आधी मिळाला कसा? आपण त्यांच्याकडून व्हॅलिडेशन करून घेत होतो का की बाबा आम्ही हा रिपोर्ट बनवलाय, तुम्हाला मान्य आहे का? तसं जर नसेल तर हा रिपोर्ट बाहेरच्या जगात पब्लिश करण्याची गरज काय होती आपल्या आधी? आयकाओचा जो नियम आहे की 30 दिवसात प्रिलिमिनरी रिपोर्ट पब्लिश झाला पाहिजे, पण तो काय असं म्हणत नाही तुम्ही तुमच्या देशात करू नका बाकी सगळीकडे करा. आणि दुसरं म्हणजे हेच फक्त 1.5 सेंटेन्स और 1.5 वाक्य त्यांनी का ठेवली? उरलेले जे संभाषण आहे त्याच्यात काय झालंय ते माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते नसल्यामुळे हा जो सगळा गोंधळ झालेला आहे तो त्याच्यामुळे. म्हणजे AIB वर कुणाचा दबाव होता का? ते जे संभाषण होतं ते वॉज नॉट फ्रुटफुल, म्हणजे कुणाला तरी हार्म करणारं होतं की असं काय त्या संभाषणात झालेलं आहे 85 सेकंदामध्ये की ज्याच्यामुळे AIB ते संभाषण उघड करत नाही आहे आणि त्यामुळे संशयाला जागा उरतीये आणि वावरतोय. नक्कीच. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला शक्यता अशक्यतांचा, आता एअर इंडियाच्या CEOनी पण अपील केलंय की जोपर्यंत पूर्ण अहवाल समोर येत नाही तोपर्यंत कुणीही कुठल्या निष्कर्षावर किंवा कन्क्लुजनवर जम्प करू नये. सर, जाणून घ्यायला आवडेल की कुठल्याही विमानाचा अपघात असेल, फक्त बोईंगचा अपघात नाही, तर असा अपघात झाला तर तपासणीमध्ये कुठल्या प्रायमरी स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या जातात साधारणतः अशा केसेसमध्ये, आणि ब्लॅक बॉक्स जो अनेकदा ज्याचा उल्लेख केला जातो तो कशा प्रकारे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो? कुठलाही जेव्हा विमान अपघात होतो तेव्हा ज्या देशात तो विमान अपघात होतो तो देश इन्व्हॉल्ड असतो आणि ज्या देशाचं विमान रजिस्टर्ड असेल, म्हणजे आता एअर इंडियाचं आजचं आपलं जे विमान आहे हाच अपघात से हिथ्रोला झाला असता किंवा गॅटविकला झाला असता तरीही AIB इन्व्हॉल्व झाली असती, कारण विमान आपल्या देशामध्ये म्हणजे भारतात रजिस्टर केलेलं आहे. आयकाओच्या नियमाप्रमाणे ज्या देशात विमान रजिस्टर झालेलं आहे तो देश इज रिस्पॉन्सिबल इन्स्पेक्शन करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. ह्याच्यामध्ये ज्या देशात झाला आहे तिथला रेग्युलेटर, विमान ज्या कंपनीनी मॅन्युफॅक्चर केलं आहे ती कंपनी, इंजिन ज्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आणि इतर जर काही प्रतिनिधी तुम्हाला असं वाटलं की बाबा हे मला गरजेचं आहे की जसं आपल्या आता ह्याच्यात आयकाओचे पण मेंबर्स होते ऍज अन ऑब्झर्वर,
तर हे सगळेजण जी. त्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट ब्युरोमध्ये, आपल्याकडे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट ब्युरो म्हणतात, अमेरिकन जी एजन्सी आहे ती NTSB आहे, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी बोर्ड. ही कंपनी और ही जी ऑर्गनायझेशन आहे हा संपूर्ण तपास करते. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये हा येतो की कुठल्याही सेक्टर वरती जेव्हा विमान जातं तेव्हा एक ठराविक फ्युअल लोड त्यांना लागतो, की इथून जर गॅटविकला विमान जात आहे तर ही कल्पना करूनच विमानात फ्युअल भरलं जातं की गॅटविकला जर विमान उतरवता आलं नाही तर आपण हिथ्रोला जाऊ शकतो का, किंवा आपलं डायव्हर्जन ग्लासगो आहे का, किंवा पॅरिस आहे का. तर तेवढं फ्युअल असणं गरजेचं आहे. त्यामुळे बरेच वेळा त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल वर्तमानपत्रात आलं होतं की अमाऊंट फ्युअल हवं होतं, पण त्या विमानात पेक्षा जास्त फ्युअल होतं. ते गरजेचं आहे. आपण साधारण जेव्हा नॉर्मल मुंबई दिल्लीचं फ्लाईट सुद्धा जेव्हा प्लॅन होते त्याच्यात सुद्धा फ्युअल जेव्हा प्लॅन करतात तेव्हा इथून अहमदाबाद किंवा पुणे किंवा हैदराबाद या डायव्हर्जनसाठी फ्युअल ठेवून फ्लाईट प्लॅन केली जाते. हे प्लॅन करून झाल्यानंतर आपल्याकडे किती धावपट्टी उपलब्ध आहे, टेम्परेचर काय आहे आणि त्यानुसार आपण किती लोड घेऊन शकतो हे सगळं कॅल्क्युलेशन होतं. तिथे एक फ्लाईट डिस्पॅच डिपार्टमेंट असतं आणि ऑप्स डिपार्टमेंट, हे सगळं कॅल्क्युलेट करून ते वैमानिकाला हा लोड अँड ट्रिम शीट देतात. ह्याच्याप्रमाणे मग तुम्हाला कळतं इन्स्पेक्शन एजन्सीला की हे विमान उड्डाण करण्यास सक्षम आणि सुस्थितीत होतं. पुढचा भाग हा येतो की ज्या धावपट्टीवरून उडत होतं ती धावपट्टी सक्षम होती की नाही या विमानासाठी. तर हो, 12-13 हजार फुटाची धावपट्टी आहे, 11,000 फुटाची अहमदाबादची. या विमानासाठी व्यवस्थित सक्षम होतं. तापमान साधारण 41 डिग्री होतं, त्यामुळे तो पण प्रॉब्लेम नव्हता. उन्हाळ्यात आपल्याकडे उत्तरेला आणि अहमदाबाद आणि अशा ठिकाणी तापमान 44-45 पर्यंत जातं. जेव्हा तापमान वाढतं तेव्हा ते विमानाचं लोड कमी करतात. बरेच तुम्हाला आठवत असेल वर्तमानपत्रात उन्हाळ्यात बातम्या येतात की या विमानाने एवढ्या पॅसेंजर्सना सोडलं, की एवढं लगेज सोडून गेले, कारण वेट रिस्ट्रिक्शन. की जेव्हा सगळं प्लॅनिंग होतं आणि सगळं भरायची वेळ येते तेव्हा तुम्हाला जाणवतं की अरे आपण ह्याच्याहून जास्त वजन घेऊन जाऊ शकत नाही. फ्युअल तर कटआउट आपण करू शकत नाही. आता काय कटआउट करू शकतो, एक तर वजन, हे सामान लोकांचं किंवा पॅसेंजर्स. काही एअरलाईन काय कॉल घेतात की मी पॅसेंजर्स आणि सामान दोन्ही ऑफलोड करणार. काही विमान कंपन्या ठरवतात की नाही, मी पॅसेंजर्सना घेऊन जाणार, सामान मी नंतर पाठवीन. हा प्रत्येक विमान कंपनीचा स्वतःचा वैयक्तिक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो आणि याच्यात चूक किंवा बरोबर काही नाही आणि कमर्शियल कन्सिडरेशन आहे. हे सगळं झाल्यानंतर मग येतं की वैमानिक हे सक्षम होते का हे उड्डाण करण्यासाठी. आता जेव्हा आपण म्हणतो सक्षम होते का, तर त्याच्यामध्ये बरेच भाग आहेत. एक म्हणजे मॅन्डेटरी ट्रेनिंग्स असतात वैमानिकांना, की दर 6 महिन्यांनी सिम्युलेटरवर जाणं, दर 6 महिन्यांनी प्रोफिशियन्सी चेक, लाईन चेक, इन्स्ट्रुमेंट रेटिंग चेक, हे सगळे चेक्स तुम्ही केलेले आहेत की नाही. ग्राउंड क्लासेस असतात, रिफ्रेशर कोर्सेस, हे तुम्ही केले आहेत की नाही. मेडिकल असतं, 60 वर्षाखाली दरवर्षी तुम्हाला मेडिकल करावं लागतं आणि 60 वर्षांनंतर दर 6 महिन्यांनी मेडिकल करायला लागतं. तेव्हा ह्या सगळ्याची पण तपासणी होते आणि ते AIB रिपोर्टमध्ये आलेलं आहे की दोन्ही जे वैमानिक होते ते जे काही मापदंड DGCने नेमून दिलेले आहेत त्याच्यात बसत होतं आणि त्यामुळे विमान उडवण्यास ते पूर्णपणे सक्षम होते. रेस्ट ची गोष्ट म्हणाल तर ते आदल्या रात्री मुंबई येऊन अहमदाबादला थांबले. ते सकाळची काही फ्लाईट नव्हती, फ्लाईट ही दुपारची होती, म्हणजे त्यांचं व्यवस्थित रेस्ट झालेलं होतं. ब्रेथ अनालायझर टेस्ट म्हणजे अल्कोहोल सेन्सिटिव्ह टेस्ट ती झालेली होती. सो फिजिकली अँड मेंटली दे वर फिट टू ऑपरेट अ फ्लाईट. इनफॅक्ट त्यांचा जो मुख्य वैमानिक आहे त्यांनी आपल्या घरी फोन करून सांगितलं होतं की मी आता फोन स्विच ऑफ करतोय, आता मी लंडनला गेल्यावर लँड झाल्यावर तुम्हाला फोन करेन. हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही CVR, DFDR ह्याच्याकडे लक्ष देता. 787 मध्ये 2 ठिकाणी DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर बसवलेला असतो, एक पुढे एक सेफ्टी पाशी. कारण अशी अपेक्षा आहे की सेफ्टी पाशी हा कमीत कमी डॅमेज होतो कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये. कारण विमान कुठेही गेलं तरी नाकाकडून आपटेल, उजव्या बाजून डाव्या बाजूनी पंखावरून आपटेल, पण टेलवरून आपटणं खूप
कमी चान्सेस आहेत. थेरॉटिकली शक्य आहे, Right. पण प्रॅक्टिकली कमी आहे. Right. या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये साधारण 85 पॅरामीटर्स हे रेकॉर्ड होत असतात कॉन्स्टंटली. म्हणजे तुमचं विमान सुरू जर झालं, इंजिनच्या टर्बाईनचा आरपीएम किती आहे, इंजिनचं इनलेट प्रेशर किती आहे, फ्युएलचं प्रेशर किती आहे, एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर किती आहे, थ्रॉटलची पोझिशन काय आहे, पॉवर सप्लाय किती आहे, इमर्जन्सी बॅटरीचा पॉवर सप्लाय किती आहे, तुमचा कंट्रोल कॉलम ह्याची मुवमेंट किती आहे, हे सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतं विथ अ डेट अँड टाइम स्टॅम्प. त्याचबरोबर जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉकपिटमध्ये जे बोलणं होतं, म्हणजे वैमानिक आणि सहवैमानिक किंवा वैमानिक ETC सर बोलत असला किंवा कॅबिन क्रू जर आतमध्ये येऊन बोलली किंवा बोलला, तर ते सुद्धा संभाषण रेकॉर्ड होतं विथ टाइम स्टॅम्प. तर मग ही इन्स्पेक्शनची जी कमिटी आहे, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर, या दोघांनाही एकत्र रन करून ते मॅच करतात आणि बघतात की ओके, या क्षणाला म्हणजे 2 मिनिटांनंतर हे इंजिन आरपीएम होतं, हे एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर होतं आणि हे कॅप्टनच्या इथे संभाषण होतं, की ते टॅली होत आहे का, हा मिसमॅच आहे का. त्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरवरूनच त्यांना कळलं की विमानाने टेक ऑफ केल्या केल्या एक इंजिन आधी बंद पडलं, त्याच्यानंतर 1 सेकंदामध्ये दुसरं इंजिन बंद पडलं आणि काही सेकंदानंतर पुन्हा दॅट स्विच वेंट टू रन पोझिशन दोन्ही इंजिन्सचं, आणि एक इंजिन पिकअप म्हणजे इट रीच सेल्फ सस्टेनिंग आरपीएम, दुसरं इंजिन डिड नॉट रीच कारण त्याच्या आधीच ते कोसळलं होतं. आणि वाय हॅव दे कम टू द कन्क्लुजन, कारण एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर हा वाढायला लागलेला होता, म्हणजे इंजिन लाईट अप झाल्यावर एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर वाढायला लागला होता. त्यामुळे दे कम टू द कन्क्लुजन ऑन द डेट टाइम अँड स्टॅम्प वरती की हे असं झालेलं आहे. आता का इंजिन बंद झालं हा पुढचा मुद्दा आहे, की तो फ्युएल कंट्रोल स्विच आपोआप बंद झाला का, क्रूनी बंद केला का, काही फायर वॉर्निंग आली. आता जर कोणीतरी असा आक्षेप घेऊ शकतो की विमानात इंजिनला आग लागली असेल, त्यामुळे वैमानिकांनी इंजिन बंद केलं असेल. पण जे ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये अत्यंत क्लिअरली सांगण्यात येतं की मल्टी इंजिन आणि मल्टी क्रू विमानांमध्ये जर टेक ऑफ करताना किंवा फायनल लँडिंगच्या वेळेला जेव्हा तुम्ही रनवेशी अलाइन होता लँडिंगसाठी, त्यावेळेला जर तुम्हाला कुठल्याही इंजिनमध्ये बिघाड आला किंवा आग लागली, त्याच्यावर लक्ष घालू नका. फ्लाय द एअरक्राफ्ट, दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल, फ्लाय द एअरक्राफ्ट टू सेफ्टी. दॅट मीन्स लँडिंग रोलमध्ये टचडाऊन करा जमिनीवर, मग ऍक्शन घ्या. सिमिलरली टेक ऑफ करताना सेफ हाईटवर जा आणि मग ऍक्शन घ्या. कारण ही सगळी विमानं आहेत एका इंजिनवर उड्डाण करण्यास अत्यंत सक्षम आहेत. त्यामुळे आता जेव्हा डिटेल्ड इन्क्वायरी रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की हे का बंद झालं, फ्युएल कंट्रोल स्विच आपोआप बंद झाला का कोणी केला. अर्थात ह्याचा बराचसा उलगडा ते आपल्याला 85 ते 90 सेकंदामधलं जे संभाषण गाळलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतं. नक्कीच. सर, या सगळ्याचा मागोवा घेताना अजून एक गोष्ट म्हणजे अल्फा इंडिया ही जी आंतरराष्ट्रीय पायलट संघटनेची भारतातील शाखा आहे, त्यांनी असं म्हटलंय की जो निष्कर्ष लावला जातोय की पायलटच्या चुकीमुळेच हा अपघात झालेला आहे किंवा थेट जो आहे तो मानव ह्युमन एरर असल्याचा अनेक जण दावा करतात, जो त्यांनी फेटाळलाय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पायलट संघटनेलाही आता या तपासामध्ये तुम्ही सहभागी करून घ्या, म्हणजे निपक्षपातीपणे जो काही रिझल्ट आहे तो समोर येईल. तुम्ही या विषयी अनेक मुद्दे कव्हर केलेत आणि तुम्ही स्वतः माजी कॅप्टन राहिलेला आहात. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? अल्पाने जो हा मुद्दा काढलेला आहे तो अत्यंत संयुक्तिक आहे की तुम्ही जर अल्पाचा मेंबर ऑब्झर्व्हर म्हणून जरी ठेवलात तरी ही जी संशयासाठी जागा उरतीये ती उरणार नाही. परदेशात या सगळ्या इन्क्वायरी ओपन असतात, लोक बघू शकतात रेकॉर्डिंग की काय चालू आहे इन्क्वायरीमध्ये. आपल्याकडेच हे क्लोज डोअर होतं आणि क्लोज डोअर इन्क्वायरी झाल्यामुळे शंकेला भरपूर जागा उरते. अमेरिकेत वगैरे इट्स अ ओपन इन्क्वायरी, म्हणजे असं नसतं की आज काय झालेलं आहे कुणालाच कळलं नाही. सामान्य माणसाला आज 200 प्रश्न विचारले गेले, त्याची अशी उत्तरं आली किंवा ह्याची उत्तरं देण्यात आली नाही, हे सगळंच्या सगळं कळतं. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा बोईंगच्या सीईओला अमेरिकन सिनेटनी बोलवलं होतं तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट होता. आपल्याकडे मला असं नाही वाटत लाईव्ह टेलिकास्ट होईल असं,
आणि लाईव्ह टेलिकास्टमध्ये त्या सिनेटच्या चेअरपर्सननी बोईंग सीईओला स्पष्टपणे सांगितलं तर आय डोंट रेकग्नाइज दिस बोईंग विच गिव्स प्रायोरिटी टू प्रॉफिट ओव्हर सेफ्टी. तर तुम्ही जर अल्पाच्या मेंबर्सना ॲज अ ऑब्झर्वर स्टेटस म्हणून जरी ठेवलं तरी बराच फायदा होईल त्याचा. म्हणजे आत्ताचा जो गोंधळ सुरू आहे की वैमानिकांच्या विरुद्ध म्हणजे ज्या पद्धतीने तो रिपोर्ट बनवला गेला आहे आणि लोक म्हणतील की नाही नाही तसं काही नाहीये, तुमची अशी समजूत होते. तुम्हाला जर आठवत असेल ज्या दिवशी रिपोर्ट सकाळी आला त्या दिवशी माननीय मंत्री महोदय मोहोळ साहेब हे पुण्यावरून दिल्लीला चालले होते. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तर त्यांचा कॉमेंट काय होता, हे आता मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांचा कॉमेंट आहे की या रिपोर्टवरती जाऊ नका, हा प्राथमिक अहवाल आहे. आपले वैमानिक हे अत्यंत वेल प्रशिक्षित आहेत आणि त्यांच्यावर शंका घेण्यास जागा नाही. जर एका मंत्री महोदयांना सुद्धा त्याच डिपार्टमेंटचा असं वाटतं की हा जो रिपोर्ट आहे हा वैमानिकाकडे बोट दाखवतोय, तर सामान्य माणसाला का वाटू नये आणि वैमानिकांना सुद्धा का वाटू नये. आपण जेव्हा ह्युमन एरर म्हणतो तेव्हा एक प्रश्न विचारात नेहमी घेतला पाहिजे, वाय डज अ वेल ट्रेन्ड ह्युमन बीइंग मेक अ एरर. म्हणजे ही अत्यंत सोपी पळवाट आहे ह्युमन एरर. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, द ऍक्सिडेंट इज नॉट ओन्ड बाय एनीवन. एअर इंडियाच्या सीईओनी ऑलरेडी सांगून टाकलं आमची विमानं अत्यंत सुस्थितीत होती. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आहे की आमची काहीच चूक नाहीये. म्हणजे इनडायरेक्टली चूक असेल तर वैमानिकांची असेल. CNN आणि बीबीसीनी ऑलरेडी सांगितलंय एअरक्राफ्ट आर सेफ, पायलट एरर. बोईंग आणि जी ऑब्विसली सांगतायत की AIBनी काहीही रेकमेंडेशन दिलेले नाहीयेत, इंटरिम रेकमेंडेशन, त्यामुळे आमची विमानं सेफ आहेत. सो हू इज ओनिंग द ऍक्सिडेंट? समवन नीड्स टू ओन दिस ऍक्सिडेंट. वस्तुस्थिती ही आहे की अपघात झालेला आहे विमानात आणि बाहेर जमिनीवर धरून साधारण 300 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. प्रत्येक जण हात झटकून टाकू शकत नाही, कोणीतरी जबाबदारी घेणं भाग आहे. आणि दुर्दैवाने सगळ्यांना वैमानिक, कारण ते नाहीयेत, त्यांच्याकडे बोट दाखवणं हे फार सोपं आहे की विषय संपला. कारण हे जर नाही केलं तर ह्याचे जे इकॉनॉमिक्स आहेत ते फार भयंकर आहेत. बोईंग, जी यांचे शेअर्स पडतील. बोईंगच्या विमानांचं जे इन्शुरन्स कॉस्ट आहे तो भयानक वाढेल इन्शुरन्स कंपनीकडून. आता हे कुठल्याही विमान कंपन्यांना हे परवडण्यासारखं नाही आहे की जर इन्शुरन्स कॉस्ट वाढला तुमचा तर तो इन्शुरन्स कॉस्ट तुम्ही प्रवाशांवरतीच लादणार आहात, तुम्ही स्वतःच्या खिशातून देणार नाही. म्हणजे याचे इम्प्लिकेशन्स जगभरांच्या विमान कंपनीसाठी भरपूर आहेत. आणि हा रिपोर्ट झाल्यावर सुद्धा AIBला काही असं वाटलं नाही सांगावं की बाबा तुम्ही चेक करा एअर इंडियाला की तुमचे फ्युएल कंट्रोल स्विचेस चेक करा. आपल्या देशातली विमान कंपनी आहे, AIBचे राईट्स होते. हा रिपोर्ट प्रदर्शित झाल्याबरोबर एतिहाद, सिंगापूर एअरलाइन्स आणि कोरियन एअर यांनी लगेच सेफ्टी बुलेटिन काढलं आणि सांगितलं आपल्या विमान ताफ्यातले 787चे फ्युएल कंट्रोल स्विच हे चेक झाले पाहिजे. त्यांचे सेफ्टी सर्क्युलर आल्यानंतर मग DGCAने सर्क्युलर काढलं की एअर इंडियानी पण आपल्या ताफ्यातले चेक करायला पाहिजे. नक्कीच. सर, तुम्ही तांत्रिक मुद्द्यांचाही आढावा घेतलात. पायलटची भूमिका यात काय असू शकते किंवा ते निष्कर्ष कशा प्रकारे जे आहेत ते कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय केलेले जे आहेत ते आरोप आहेत याविषयी तुम्ही सांगितलं. आणि ड्रीम लायनरचाही तुम्ही मगाशी उल्लेख केलात की ते हिस्टॉरिकली सेफेस्ट एअरलाईन असं समजलं जातं. तर मग हा जो अपघात झाला, आता आपण अंतिम निष्कर्ष हा पुढच्या अहवालातनं येईलच, पण मग हा जो अपघात झाला त्यामध्ये कोणती बाब जी आहे ती जबाबदार असू शकते प्रामुख्याने? म्हणजे एक एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की खराब हवामान असेल, ह्युमन एरर असेल किंवा मग टेक्निकल एरर असेल, यापैकी कोणती गोष्ट जी आहे ही प्रामुख्याने जबाबदार असू शकते? ह्याच्यामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हे सिस्टम फेलियर आहे. इट इज अलाइनिंग ऑफ द चीज, अलाइनिंग ऑफ द होल्स इन द चीज ब्लॉक. हा सिस्टम फेलियर आहे. हा सडनली आज सकाळी झालेला अपघात नाहीये. हळूहळू प्रत्येक गोष्टी ऍड होत राहिलेल्या आहेत. तुम्ही जर
बोईंगचं 787चा इतिहास जर बघितला तर 2009 आणि 15 आणि 19 मध्ये सुद्धा काही विसल ब्लोअर्सनी तक्रार केली ती सीईओ कडे की आपली जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे 787ची त्याच्यामध्ये आपण कॉर्नर्स कट करतोय. आपण व्यवस्थितपणे मी जे एव्हिएशन स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे काम करत नाही आहोत. हे जी लोक आहेत ही सिनेटकडे पण गेली होती, अमेरिकन सिनेटकडे पण गेली होती आणि तिथे पण त्यांनी सांगितलं होतं की आमच्या दृष्टीने हे बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर सिनेटनी बोईंगच्या सीईओला बोलवलं होतं. काही विमानांना सध्या 787चं मॅन्युफॅक्चरिंग आणि असेंब्ली हे नॉर्थ कॅरोलिनात होतं. काही विमानांना मग त्यांनी पुन्हा नॉर्थ कॅरोलिनातून एव्हरेटला पाठवलं, वॉशिंग्टन राज्यामध्ये, रीचेक करण्यासाठी आणि रिअलाइनमेंट करण्यासाठी. आणि त्यातल्या एका विसल ब्लोअरनी तर पॉइंट ब्लँक सांगितलं की या सिरियल नंबर पासून या सिरियल नंबर पर्यंतच्या विमानामध्ये आज न उद्या अपघात होण्याची शक्यता आहे, कारण सगळे पार्ट्स व्यवस्थित एव्हिएशन स्टँडर्ड्स प्रमाणे बसवण्यात आलेले नाहीत. आणि जेव्हा तिने त्या आपल्या सीईओला की इंजिनिअरिंग हेडला सांगितलं की असं आहे, तर तिला असं उत्तर देण्यात आलं होतं की ही विमानं, ही जी सिरियल आहेत विमानाची, अमेरिकेत उडणार नाही आहेत, तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही. हे जेव्हा आपण सगळं बघतो, वाचतो आणि ऐकतो तेव्हा निश्चितच संशयाला जागा उरते की दिस इज अ सिस्टम फेल्युअर. म्हणजे लोकांना सुरुवातीपासून माहित होतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय, पण ऑल ऑफ अस वर प्लेइंग ऑन दॅट लॉ ऑफ प्रोबेबिलिटी. रेट ऑफ ऍक्सिडेंट 1 in a million, 1 in 10 million. पण स्टॅटिस्टिक्स डज नॉट टेल अस that 1 in million or 1 in 10 million will happen tomorrow or happen after 20 years. आणि दुर्दैवाने रस्ता वाहतूक किंवा समुद्रावरच्या वाहतुकीमध्ये वाहन जर बंद पडलं तर त्या रस्त्यावर थांबून राहू शकतं किंवा समुद्रात तरंगू शकतं. विमानाच्या बाबतीत तसं नाही आहे. विमान हे कोसळणार. त्यामुळे इथे कुठल्याही बाबतीचा कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. म्हणजे कितीही जरी प्रॉफिटवरती अफेक्ट होत असला तरीही तुम्हाला चालणार नाही. ह्याच्यामध्ये मला कौतुक ह्याचं वाटतं एअरबसचं, की एअरबस हॅज नॉट रेज्ड अ स्टिंग अगेन्स्ट बोईंग. कारण एअरबस आणि बोईंग हे सध्याच्या किमतीला अत्यंत एकामेकाचे प्रतिस्पर्धी आहेत. फायनान्शियली आणि प्रॉफिट वाईज एअरबस हे बोईंगपेक्षा खूप पुढे गेलेलं आहे. पण तरी एअरबसने कुठलाही कॉस्टिक किंवा निगेटिव्ह कॉमेंट केलेला नाही. ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. पण बोईंगला सुद्धा लोकांचा जर विश्वास पुन्हा घ्यायचा असेल तर त्यांना आपली पूर्ण जी वर्किंग पॉलिसी आहे ती बदलणं भाग आहे, की बॅलन्स शीट वरून सेफ्टी ह्याला इम्पॉर्टन्स देणं भाग आहे. मध्ये एक असा काळ आला होता की बोईंगमध्ये बॅलन्स शीट बिकेम व्हेरी इम्पॉर्टंट, की एअरबस जर 600 विमानं विकतायत तर मी 610 विकलीच पाहिजेत. जर एका वर्षात 610 होऊ शकत नाहीत, कॉर्नर्स कट करूया, कुठेतरी काहीतरी शॉर्टकट घेऊया, पण आपण जास्त विकली गेली पाहिजे. लॉंग टर्म इफेक्ट होतो. आता अमेरिकेत लोकांच्या हे लक्षात आहे की विसल ब्लोअर्सनी काय सांगितलं आणि हे सगळं रेकॉर्डवरती आहे. त्यांच्या सिनेटमध्ये किंवा आपल्या पार्लिमेंट इक्विव्हॅलंटमध्ये सगळं रेकॉर्डवरती आहे. म्हणजे ह्याच्यात हिअर्सचे काहीच नाही आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना आणि इव्हन आपल्याकडे AIB आणि DGCA पुढचा जो डिटेल्ड रिपोर्ट येईल, जो काय 6 महिन्यांनी 1 वर्षांनी, तो खरोखरच परिपूर्ण असावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकांना मला आता असं वाटत राहील की ही पण साधारण आपली जी सरकारी इन्क्वायरी असते त्याप्रमाणे ही अजून एक इन्क्वायरी झाली, की आपण एक टिक मार्क केला, अपघात झाला, इन्क्वायरी लावली, इन्क्वायरी संपली, एकामेकांची पाठ थोपटली आणि मागील पानावरून पुढे सुरू, असं वाटून उपयोग नाही. आता जर नॉर्मल आता ट्रेनचा ऍक्सिडेंट होतात, आपण वाचून सोडून देतो का? आपण म्हणतो काहीच होणार नाहीये. लोकांना माहिती आहे काय का अपघात झाला, पण ह्याच्यावर कोणीच काही करत नाहीये. एकीकडे आपण म्हणतोय की आम्ही एव्हिएशनला अत्यंत सिरियसली घेत आहोत. आपल्या देशात ते आता सांगतायत आम्ही अजून 500 विमानं आणणार आहोत. ही 500 विमानं तुम्ही कुठे ठेवणार आहात? आहे त्या धावपट्टीवर आहेत ते विमानं तुम्हाला मॅनेज करता येत नाहीयेत. ही अजून 500 विमानं तुम्ही कुठे ठेवणार आहात? मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या बजेटमध्ये तुम्ही मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं बजेट 1000 कोटींनी कमी केलं आहे.
जेव्हा तुम्ही बजेट 1,000 कोटींनी कमी करता, त्या कशावर कुऱ्हाड लागणार? प्रथम गाव हा सेफ्टीवर बसणार. मॅनपॉवर शॉर्टेज. डीजीसीए मध्ये आता डीजीसीए AIB ला आपण सगळे दोष देतोय. AIB ला का गरज पडतीये डीजीसीए कडून लोक घेण्याची? कारण AIB कडे त्यांचे स्वतःचे लोक नाहीयेत, क्वालिफाईड माणसं नाहीयेत. का नाहीयेत? बजेटच नाहीये, बजेटरी प्रोव्हिजन नाहीये. जेव्हा तुम्ही सेफ्टी हा इश्यू काढता, सेफ्टी डझंट कम फ्री और सेफ्टी डझंट कम ऑन अ न्यूजपेपर हेडलाईन और अ न्यूज चॅनल TRP. त्याच्यासाठी पैसे लागतात आणि पैशाचं सोंग कुठेही घेता येत नाही. तुम्ही 1,000 कोटींनी बजेट कमी केलंय यावर्षी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं, आणि तुम्ही सांगताय आम्ही एवढी विमानं वाढवतोय, एवढ्या धावपट्ट्या वाढवतोय, एवढं हे करतोय. कसं? मॅनपॉवर आहे का तुमच्याकडे? इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? धावपट्टीच्या बाजूला उंचच्या उंच बिल्डिंग उभ्या राहत आहेत. हे सगळं अनसेफ आहे. ह्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे हायपोथेटिकली, दिस इज जस्ट फॉर डिस्कशन, ते जर हॉस्टेल नसतं मेडिकल कॉलेजचं तिथे, तर मे बी, आय एम गेसिंग, मे बी 1 in a million शक्यता होती की दॅट सेकंड इंजिनला सुद्धा सफिशियंट पॉवर डेव्हलप करायला वेळ मिळाला असता, अँड मे बी दॅट एअरक्राफ्ट कुड हॅव फोर्स लँडेड इन द ओपन एरिया. इट इज ऑल हायपोथेटिकल, वी रिअली डोंट नो. पण सगळ्या विमानतळांचे मापदंड ठरवलेले आहेत केंद्र शासनाने, की एवढ्या परिसरात उंच बिल्डिंग असू नये, और बिल्डिंग असली तर ह्याच्याहून जास्त उंच असू नये. पण तुम्ही जर बघा, कुठलाही आपल्याकडे जेव्हा नवीन विमानतळ येतं, नवीन विमानतळाची जाहिरात झाली की दुसऱ्या दिवसापासून वर्तमानपत्रात जाहिरात यायला सुरू होते. स्वतःच्या घरातल्या बाल्कनीवरून टेक ऑफ आणि लँडिंग बघा. म्हणजे अक्षरशः 24 तास पण उलटत नाहीत त्याच्या आधी या जाहिराती यायला सुरुवात होतात. आता जेव्हा तुम्ही घरातल्या बाल्कनीत बसून टेक ऑफ आणि लँडिंग जर बघू शकता, ह्याचा अर्थ त्या धावपट्टीच्या अत्यंत जवळ तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय. कोण परवानगी देत आहे? हे जेव्हा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सेफ्टी याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मग अमेरिकनच्या डॉलरवरती जे लिहिलेलं असतं ना, इन गॉड वी ट्रस्ट, तेवढंच म्हणायला लागेल. पण विमान प्रवास हा अत्यंत सेफ प्रवास आहे जगात. रस्त्यावरून प्रवास करण्यापेक्षा विमान प्रवास हा केव्हाही सेफ आहे. प्रत्येक विमान भरपूर चेक केलं जातं, कारण प्रत्येकाचा जीव त्यात इन्व्हॉल्ड असतो. वैमानिकाचा सुद्धा जीव इन्व्हॉल्ड असतो. वारंवार सर तुम्ही सेफ्टीचा उल्लेख केला, आणि जो की खरोखरच एक महत्वाचा मुद्दा आहे. तर याला जोडून जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की बोईंगच्या सेफ्टी मेजरमेंट्स विषयी आपण बोललो, आणि आपण मागे एका मुलाखतीत उल्लेख केला होता की पूर्वी लोक असं म्हणत की इफ इट्स बोईंग देन आय एम डेफिनेटली गोईंग, पण आता साधारण असं एक लोकांच्या मनात भीती आहे की इफ इट्स बोईंग देन आय एम नॉट गोईंग. तर हे जे काय बदललेले लोकांचे विचार आहेत किंवा पॅरामीटर्स आहेत, तर हे चेंज करण्यासाठी बोईंगनी आता सेफ्टीवर अधिकाधिक भर देण्याच्या, किंवा बोईंग असेल किंवा एअर इंडिया असेल, तर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याच्या किती गरज आहे आणि कशा प्रकारे ते वाढवू शकतात, याविषयी काय सांगाल, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधी असे अपघात होणार नाही किंवा पॅसेंजरची सेफ्टी जी आहे ती कधी कॉम्प्रोमाइज होणार नाही? बोईंग असो, एअर इंडिया असो, एअरबस असो किंवा एम्ब्रेअर असो, कुठलीही विमान कंपनी हा जो अपघात आहे तो अत्यंत सिरियसली बघत असणार, वाचत असणार याचे रिपोर्ट्स काय आहेत. कारण प्रत्येक माणसाला स्वाभाविक आपल्या जीवनाची भीतीही असतेच. आपण किती जरी म्हटलं की मी मृत्यूला घाबरत नाही, तरी प्रत्येकाला भीतीही असतेच. आता या कंपन्यांवरती ते अवलंबून आहे की तुम्ही ही भीती कशी घालवाल, की जेवढं ह्युमनली पॉसिबल आहे तेवढं आम्ही सगळं करत आहोत. आणि ह्युमनली पॉसिबल म्हणजे कसं, लोकांना कळलं पाहिजे तुम्ही काय करताय, नॉट बिहाइंड क्लोज डोर्स. की जसं मध्ये एअर इंडिया विरुद्ध आक्षेप घेण्यात आला होता की लोकांना त्यांचे ड्यूज मिळाले नाहीत. एअर इंडियाने सांगितलं आम्ही 1 कोटी रुपये देतोय, इन्शुरन्सचे साधारण 2 कोटी होत आहेत ते आम्ही देतोय. पण लोकांचा आक्रोश होता की 15 दिवस होऊन गेलेत, आम्हाला काहीही अजून मिळालेलं नाही. ह्याच्यावर अत्यंत सोपा उपाय होता, लॅक ऑफ कम्युनिकेशन. एअर इंडियाने जर सुरुवातीलाच डिक्लेअर केलं असतं की बाबा ही तुमची आहे रक्कम, देय, पण त्याच्या मागे ही कायदेशीर प्रक्रिया आहे.
आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की लीगल हेअर्स कोण आहेत. त्याच्यासाठी आम्हाला हे डॉक्युमेंट्स हवे आहेत आणि हे तुम्हाला फॉर्म्समध्ये भरून आम्ही तुम्हाला मदत करू. जोपर्यंत तुम्ही हे लोकांना सांगत नाही तोपर्यंत संशयाला जागा असते. आणि अत्यंत सोपं आहे. देअर हॅज टू बी टू वे कम्युनिकेशन. डोंट अज्युम थिंग्स की लोकांना माहिती असेल म्हणून. प्लीज डोंट अज्युम. मध्ये एका चर्चेत हे झालं आता की जे विमानाने प्रवास करतात ते सगळे शिक्षित असतात, त्यांना प्रत्येकाला माहिती असतं. तर मी एक प्रश्न विचारला आता, एअर इंडियाचा जो आपण विमान प्रवास करतो त्याच्यामध्ये खाली एक कॉलम आहे, इन केस ऑफ इमर्जन्सी नेम ऑफ पर्सन अँड नंबर टू बी कॉल्ड. 75 ते 80% लोक स्वतःचाच नंबर घालतात. 85 ते 90% लोक स्वतःचा नंबर त्याच्यात टाकतात. आता अशा परिस्थितीमध्ये ती एअरलाईन काय करणार आहे सांगा. जेव्हा आपण सांगतो की एअरलाईन डिड नॉट इवन कॉन्टॅक्ट द रिलेटिव्स, हाऊ विल द एअरलाईन कॉन्टॅक्ट? म्हणजे थोडी आपल्याकडून सुद्धा मदतीची अपेक्षा आहे. जेव्हा त्यात विचारलेलं आहे कॉलम की इन केस ऑफ इमर्जन्सी whom should we contact, तुम्ही तुमच्या बरोबरच जो प्रवास करतोय त्याचा नंबर देऊ नका, त्याचं नाव देऊ नका. जो जमिनीवर आहे त्याचं नाव द्या, त्याचा नंबर द्या. आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन, त्यामुळे बोईंग असो, जी असो, एअर इंडिया असो, डीजीसी असो, AIB असो, ह्यांना कम्युनिकेशन चॅनल्स ओपन ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. देर इज नो नॅशनल सिक्युरिटी इन्व्हॉल्ड की जे आपण सगळं गपचूप दरवाजा मागे इन्क्वायरी करतोय. त्याच्यामध्ये काय आपण कारगिल युद्धावरती विवेचन करत नाही आहोत की लोकांना काय झालं हे कळण्याची, ती सुद्धा लोकांना कळण्याची गरज आहे. पण अगदी मान्य करूया की तो संवेदनशील विषय आहे की प्रत्येकाला माहीत असणं गरजेचंच आहे असं नाही. हा विषय तसा नाहीये. तुम्ही ओपन राहा आणि सांगा हे असं असं आहे, सुरू आहे आमचं प्रक्रिया, आम्हाला हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली आहे, ह्याच्यात सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. आणि बोईंग सुद्धा की बाबा आम्ही हे चेंजेस आमच्या स्ट्रक्चरमध्ये आणलेत. आमची सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम असते प्रत्येक कंपनीची, त्याच्यामध्ये आम्ही हे चेंजेस आणतोय. प्रत्येक एअरलाईननी आता ज्याप्रमाणे एतिहाद, सिंगापूर एअरलाइन्स आणि कोरियन यांनी AIBचा रिपोर्ट आल्याबरोबर इमिजिएटली सांगितलं की हे चेक करा तुम्ही. त्यांना गरज काहीच नव्हती. AIBने काही सांगितलं नव्हतं, FAAनी सांगितलं नव्हतं, NTSBने सांगितलं नव्हतं, कोणीच सांगितलं नव्हतं. पण जेव्हा एतिहाद, सिंगापूर एअरलाइन्स आणि कोरियन एअर करते तेव्हा सामान्य प्रवाशाच्या मनात हा विचार येतो की अरे, दिस एअरलाईन केअर्स फॉर अस, इट केअर्स फॉर माय लाईफ. आता ते स्विच चांगलं सुस्थितीत आहे का खराब आहे तो वेगळा मुद्दा. पण ही एअरलाईन आपणहून पुढे जाऊन सांगते की मी हे चेक करणार आहे विमान भूमिस्थ ठेवून सुद्धा. त्यामुळे एक संदेश जातो लोकांमध्ये की मला तुमची काळजी आहे आणि मी प्रॉफिट पेक्षा तुमच्या सेफ्टीला जास्त प्राधान्य देतो. हे जे मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे आता या सगळ्या लोकांना जे इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे अगदी AIB, DGCA, एअर इंडिया आणि राज्य शासन, हे सगळ्यांपासून गरजेचं आहे हे ओपन लाईन्स ऑफ कम्युनिकेशन ठेवणं. नाहीतर काय होणार आहे, 6 महिन्यांनी, 7 महिन्यांनी, 8 महिन्यांनी जेव्हा केव्हा रिपोर्ट येईल, जे दुर्दैवी 250 लोक आणि त्यांचे कुटुंब आहे त्यांना सोडल्यास कोणाला आठवणार पण नाही की अपघात का झाला, कसा झाला. भारतीय विमान उड्डाणातल्या अपघातापैकी अजून एक एवढी नोंद होईल तो थांबेल. विकिपीडियामध्ये तुम्हाला एक आयटम सापडेल, 787 हल लॉस जून 2025 इन अहमदाबाद. तसं होऊ नये ही अशी अपेक्षा आहे. त्यातून आपण काहीतरी सगळ्यांनीच धडा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि फायनल रिपोर्ट होईपर्यंत कोणावरही बोट दाखवू नये. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही आहे तोपर्यंत कोणालाही दोष देऊ नका. कारण या घटनेला कोणालाच काही माहित नाहीये. आपल्याला फक्त एवढं माहिती आहे लॉस ऑफ थ्रस्ट झाला. लॉस ऑफ थ्रस्ट का झाला तर मे बी फ्युअल कंट्रोल स्विच ऑफ केल्यामुळे. त्याचा मे बी गॅरंटेड आपल्याला माहित नाही. आपण अज्युम करतोय. का अज्युम करतोय? कारण एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारलं तू स्विच ऑफ केलंस का, आणि तो बस हे जर लॉजिक असेल तर दुसरा म्हणतोय मी नाही केलं, देन यू शुड डिस्कार्ड इट. त्यामुळे नो वन रिअली नोज व्हॉट ऍक्च्युअली हॅपन इन दोज 60 seconds or 90 seconds. And like I said, open lines of communication, AIBनी आधी
त्या 90 सेकंदात काय कॉन्व्हर्सेशन झालंय ते ओपन करणं हं. अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. लवकर आपण आशा करूया की लवकरच जो अहवालाचा पुढचा टप्पा आहे तो आपल्या समोर येईल आणि त्यातनं अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे सगळ्यांना कळू शकेल. पण तत्पूर्वी या संपूर्ण प्रकरणाचा, अपघाताचा तुम्ही खूप सविस्तरपणे आणि खूप छान पद्धतीने सर आढावा घेतलात आणि ज्या टेक्निकल टर्म्स आहेत, ज्या फारशा लोकांना कळत नाहीत, त्याही तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेत उलगडून सांगितल्यात. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि भारत शक्तीमध्ये तुम्ही आलात, खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की अशाच विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी भारत शक्ती मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.